नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा क्रीडा यूट्यूब चॅनल आपले परत एकदा स्वागत आहे. आपण तुमच्यासाठी संपूर्ण मराठी शब्दार्थ हा कोर्स चालू केला आहे. त्याचं हे तिसरं लेक्चर आहे बघा. याआधी आपण विरुद्धार्थी शब्द तसेच समानार्थी शब्दाचं एक लेक्चर घेतलेलं आहे आणि आजचं हे तिसरं लेक्चर आहे. आपण तुमच्यासाठी हा नवीन कोर्स चालू केला आहे. यामध्ये आपण तुमचं संपूर्ण मराठी शब्दार्थ कव्हर करणार आहे आणि याची मी प्लेलिस्टसुद्धा बनवली आहे. संपूर्ण मराठी शब्दार्थ कोर्स नावाने प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही जर आधीचे लेक्चर बघितले असतील तर लेक्चर बघू शकता. तर चला आता वेळ न वाया घालवता लेक्चरला सुरुवात करूया. बघा, कळ या शब्दाचे समानार्थी शब्द कोणते? कळ म्हणजे पोटात होणारी व्यथा, ज्याला आपण कळ म्हणतो. कळ म्हणजे यंत्र, विज्ञानमध्ये वाचलं असेल बघा. यंत्र ज्याला आपण कळ म्हणतो, टॅप कळ वगैरे. भांडण कळ लावणे, आपण म्हणतो तू माझी कळ लावली म्हणजे भांडण लावलं. आणि कळ म्हणजे युक्ती देखील होते बघा. हा लक्षात ठेवा, युक्ती हा विचारून झालेला आहे. कळ म्हणजे काय? युक्ती. बाकी हे भांडण, यंत्र, पोटात होणारी व्यथा हे तर समजण्यासारखे आहेच. त्यानंतर कन्या या शब्दाचे समानार्थी शब्द बघा. मुलगी, पुत्री, सुता, तनया आणि तनुजा हे कन्या या शब्दाचे समानार्थी शब्द आहे. त्याच्यानंतर कल्याणचं बघा. हित, कुशल आणि क्षेम हा लक्षात ठेवा. हा थोडा अवघड आहे. कुशल मंगल आपण म्हणतो, कुशल मंगल, तुमच्यामुळे आमचं सगळं कुशल मंगल आहे म्हणजे कल्याण करणे बघा. तुमच्या कल्याणामुळे आमचं बघा. त्यात हित हे देखील शब्द लक्षात ठेवा. हे समानार्थी शब्द कल्याणचे कोणते मग? हित, कुशल आणि क्षेम हा लक्षात ठेवा जास्तीत जास्त करून. त्याच्यानंतर करार म्हणजे वचन, ठराव आणि कबुली हे लक्षात ठेवा. करारचे समानार्थी शब्द आहे. कठोर, निर्दयी, निष्ठुर हे कठोरचे समानार्थी शब्द आहेत. कथाचे बघा. गोष्ट, आख्यान आणि हकीकत हे कथाचे समानार्थी शब्द आहेत. कच्चे बघा. आता कच्छ, माघार, अडचण आणि केस हे कच्चे समानार्थी शब्द आहे. कलशचे बघा. तांब्या, भांडे आणि गडवा हे कलशचे समानार्थी शब्द आहेत. विद्यार्थी मित्रांनो, काही मुलांचे मेसेज आले होते की याची PDF कुठे भेटेल, तर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मी टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे, तुम्ही जॉईन करा. तिथे मी सगळ्या PDF अपलोड करून देतो. कवचचे बघा. आता कवच, आच्छादन आणि आवरण हे कशाचे? तर कवचचे समानार्थी शब्द आहेत. कवनचे बघा. कोण, काय आणि कोणता हे कवनचे समानार्थी शब्द आहेत. कष्टचे कोणते आहेत? श्रम आणि मेहनत हे कष्टचे समानार्थी शब्द आहेत. त्यानंतर बघा कळसचे समानार्थी शब्द आहे. शिखर, टोक, अत्युच्च स्थान. कळस बघा, आपल्या मंदिराचा कळस असतो तो कसा असतो? उंचावर. तसेच शिखर उंच, टोक म्हणजे शेवटचा जो उंच टोक असतो त्याला आपण टोक म्हणतो. आणि अत्युच्च स्थान हे कळसचे समानार्थी शब्द लक्षात ठेवा. कसूरचे बघा. कुचराई, चूक आणि न्यूनता. हा न्यूनता लक्षात ठेवा. हा TCSने विचारला आहे. कसूरचा समानार्थी शब्द ऑप्शनमध्ये न्यूनता दिलेलं होतं. हा कसूरचा लक्षात ठेवा. मग न्यूनता हा समानार्थी शब्द आहे. आता बघा. कृष्ण, कान्हा, कन्हैया, मुरारी आणि वासुदेव हे कृष्णाचे समानार्थी शब्द आहेत. बघा. कामुकता म्हणजे काय? वैश्यकता, भोगलोलुपता आणि भोगशक्ती हे कामुकताचे समानार्थी शब्द आहे. त्याच्यानंतर कमळचे बघा. राजीव, अंबुज, पंकज, सरोज, पद्म आणि उत्पल. हा पद्म TCSने विचारला आहे. हा कमळचा बरं का, कमळ. बाकी हे पंकज वगैरे आपल्या सरळ सेवेला खूप वेळेस विचारून झालेलंच आहे, पण हा पद्म TCSने विचारला आहे. कमळचा समानार्थी शब्द पद्म. बघा. आता कज्जा, खटला, भांडण, लढाई. काही हिंदी शब्द देखील मराठी शब्दाचे म्हणजे समानार्थी शब्द वगैरे आहे बरं का, त्यामुळे ते थोडे अवघड वाटू शकतात, पण लक्षात ठेवा. चला. कणव, दया आणि करुणा हे कणवचे समानार्थी शब्द आहे. कपटचं बघा. दुष्टावा, खोटेपणा, डाव आणि डावपेच हे लक्षात ठेवा कपटचे. आपण एखादं म्हणतो कपट, खोटे. एखादा व्यक्ती कपटी आहे म्हणजे तो कसा आहे? खोटा आहे. तो एखादी कट रचतो, डावपेच रचतो. कपडाचे बघा. आता कपडा. वस्त्र, प्रावरण, वसन, पट आणि अंबर हा TCSने विचारला आहे. कपडाचा समानार्थी शब्द कोणता आहे? म्हणजे वस्त्राचा विचारला होता तर हे वसन, म्हणजे हे दोन शब्द दिले होते. वस्त्राचा समानार्थी शब्द वसन हे असं दिलेलं होतं. कबूलचा बघा. आता कबूल, संमत, न्याय, संमत, मान्य, पसंत आणि मंजूर हे कबूलचे समानार्थी शब्द आहे. करडा बघा. करडाचा कठोर आहे, काळपट आहे, पांढरा, काळपट पांढरा रंग म्हणजे करडा रंग ज्याला म्हणतो आपण, काळपट पांढरा रंग, ते हे लक्षात ठेवा. आता बघा. करणी, चेटुकृती, कृत्य, क्रिया,
गवंडी कामाचे एक साधन, त्याला करणी म्हणतात. आणि हे आपण नॉर्मल म्हणत नाही का, करणी केली किंवा चेटूक केलं, त्यावरून हे लक्षात ठेवा बघा. कसचा समानार्थी शब्द कोणते? धातूची परीक्षा, तत्वांश आणि अर्क हे कसचे समानार्थी शब्द आहे. कठीणचे बघा कोणते आहेत? अवघड, बिकट आणि कडक हे कठीणचे समानार्थी शब्द आहेत. काही सोपे आहेत पण लक्षात ठेवा, म्हणजे विचारले TCSला असेच शब्द विचारले जातात सध्या. आता नेक्स्ट बघा, कसरतचे व्यायाम, मेहनत. कलागतचे बघा आता, भांडण, वैर, लावालावी आणि तंटा हे कलागतचे समानार्थी शब्द आहेत. कर्मचे बघा आता, कर्म, प्रारब्ध, योगायोग, दैव यामुळे घडणाऱ्या गोष्टी ज्याला आपण म्हणतो ना कर्म, कर्मामुळे गोष्टी घडतात त्यालाच दैव आपण म्हणतो, दैव यामुळे घडणाऱ्या गोष्टी. पण हे प्रारब्ध आणि योगायोग हे लक्षात ठेवा. त्यानंतर बघा कर्दनकाळ. कर्दनकाळचा कोणता आहे? तापट, क्रूर, निर्दयी आणि भयंकर हे कर्दनकाळचे समानार्थी शब्द आहेत. करामत बघा, करामत म्हणजे चमत्कार, अद्भुत गोष्टी, नवल, कर्तृत्व आणि कौशल्य. बघा आपल्याला लहान मुलं हे कसे करामती असतात, त्याचं आपल्याला काय असतं? नवल असते. त्याचं कर्तृत्व बघा, कौशल्य, चमत्कार, अद्भुत गोष्टी हे करामती शब्द लक्षात ठेवून घ्या. आता कपर्दिका म्हणजे कवडी हे लक्षात ठेवा. हा देखील TCSने विचारला आहे. हा तलाठीला विचारून गेलेला शब्द आहे. कपर्दिका म्हणजे कवडी. कपाळ बघा, कपाळ, निढळ, भाळ, ललाट आणि निखिल हे कपाळचे समानार्थी शब्द आहेत. कष्ट बघा, शारीरिक श्रम, थकवा, दुःख, व्याधी, संकट आणि त्रास हे कष्टचे समानार्थी शब्द आहेत. करचे बघा आता, हात, सारा, जकात, ग्रहण, संक्रांत इत्यादी. बघा दिवसाच्या नंतरचा दुसरा दिवस, आयकर, विक्री कर यासारखे कर देखील करचे समानार्थी शब्द. करचं लक्षात ठेवा बघा, हात तर खूप वेळेस विचारून झाला आहे. कर म्हणजे सारा, इंग्रज आपल्या कोणते सारा वसूल करायचं त्याला आपण काय कर म्हणायचो. तसेच जकात देखील म्हणायचो. बघा आता ग्रहण आणि संक्रांत हे लक्षात ठेवा, करचे समानार्थी शब्द. आता बघूया कर्ण या शब्दाचे समानार्थी शब्द. कर्णचा कान, कुंतीपुत्र, त्रिकोण चौकोनातील कर्ण आणि उदारता. बघा कर्ण आपलं कुंतीपुत्र महाभारतामध्ये आपण बघितलं ते कर्ण, कर्णचा कान, पुन्हा त्रिकोणातील कोणातील काय कर्ण, तो एक कर्ण आणि उदारता तो एक लक्षात ठेवा बघा. आता कसरचे बघा, बारीक ताप, उणीव, वाळवी आणि तोटा हे काय कसरचे समानार्थी शब्द आहे. आता बघूया कटचे बघा, संगनमत, कष्ट, गुप्त मसलत, कटी म्हणजेच कंबर हे काय कटचे समानार्थी शब्द आहेत. करपल्लवी, हाताच्या खुणांची भाषा त्याला पण काय तर करपल्लवी. नेत्रपल्लवी म्हणजे काय तर म्हणजे डोळ्यांद्वारे जी की भाषा आपण ही करतो त्याला नेत्रपल्लवी म्हणतो. आता कड बघा, कंबर, बाजू, काठ, मर्यादा, दिशा, प्रदेश, सीमा, निकाल, संकटाची वेळ हे कडचे समानार्थी शब्द आहेत बघा, लक्षात ठेवा. आणि कडकचे बघा आता, कडक, टणक, महाग, शिस्तप्रिय, तापट, कठोर, जहाल, तेजस्वी, वाळलेले म्हणजेच काय कडक देखील, सणसणीत, तिखट, तीक्ष्ण, कर्कश आणि दणकट हे कडकचे समानार्थी. हे बघा हा कर्कश जो आहे हा TCSने विचारला आहे. म्हणजे जे आपल्याला लॉजिकच्या बाहेरचे असतात ते TCS विचारते. म्हणजे कडकचा समानार्थी शब्द त्यांनी कर्कश दिला होता, कर्कश. म्हणजे असे बघा जिथं आपण लॉजिक लावू शकत नाही ते शब्द TCS विचारते आपल्याला. कडचे बघा, उष्णतेमुळे फुटणारी उकळी म्हणजे काय कड, फेस, उमाळा, गहिवर आणि स्फुरण हे देखील कडचे समानार्थी शब्द आहे. कसरचे बघा, उणीव, कपड्यांना लागणारी कीड त्याला देखील कसर म्हणतात. कर्मविपाक, कर्माची फलनिष्पत्ती त्याला कर्मविपाक म्हणतात. कर्कश हे बघा आता, कर्णकठोर आणि बोचणारे त्याला कर्कश हे बघा, हे देखील समानार्थी शब्द म्हणतात आपल्याला कर्कश. कर्तृत्व, पराक्रम आणि
कर्तुकी. कनकचे बघा कनक, धोत्रा, कांचन, सुवर्ण, सोने, हिरण्य आणि हेम हे कनकचे समानार्थी शब्द आहे. कलगी लावणी प्रकारे बघा. पागोट्यावरील रत्नजडित तुरा, कसा, अंगरख्याचा बंद, लांब अरुंदी पिशवी हे कसाचे समानार्थी शब्द आहेत. आता नेक्स्ट बघूया बघा. बघा कच्चा, अपरिपक्व किंवा अपूर्ण ज्याला आपण कच्चा म्हणतो बघा. क्लुप्ती बघा, युक्ती, चातुर्य, कल्पना, मसलत, कळ, गुंतागुंतीची यंत्ररचना आणि शक्कल ज्याला आपण क्लुप्ती म्हणतो. शक्कल लढवणे बघा, एखादी क्लुप्ती लढवणे त्याला शक्कल लढवणे म्हणतात. त्यामुळे हा लक्षात ठेवा. हा सरळ सेवेला बरेच विचारून झालेला आहे. क्लुप्तीचा शक्कल लढवणे, क्लुप्ती लढवणे. क्रमचा बघा, अनुक्रम, रांग, ओळ आपल्या लक्षात राहण्यासारखे आहे. आता कर्म, दैव, नशीब, कार्य, काम हे कशाचे कर्मचे दैवाचे शब्द म्हणजे समानार्थी शब्द आहे बघा. कलम यानी की लेखणी, कापाकापी करणे त्यालाच कलम करणे. म्हणजेच बघा काय म्हणतो आपण, एखादं समजा आता ज्याला एखादी दोर आहे त्याला कलम करणे म्हणतो आपण. म्हणजे वेगवेगळ्या भागामध्ये कट करणे त्यालाच कापाकापी करणे देखील म्हणजे कलम करणे म्हणतो आपण. म्हणजे आपण म्हणतो का हिंदीमध्ये बघा, उसका सर कलम कर दिया जाए म्हणजे काय, त्यास डोके कापून टाकणे म्हणजे तेच कलम. थोडा हिंदी शब्द म्हणू शकतो आपण याला. कृपण यानी की कंजूस, चिक्कू आणि कवडी चुंबक. एखादा कृपण म्हणजे कंजूस असून त्याला आपण चिक्कू, काय चिक्कू आदमी हा म्हणजे काय चिक्कू माणूस आहे त्याला कंजूस बघा. आता कृमी यानी की जंतू. कृमी हा लक्षात ठेवा, आपल्याला विज्ञानमध्ये वाचला असेल कृमी यानी की जंतू. काबू बघा, ताबा, स्वामित्व, सत्ता, अधिकार. कायद्याचा बघा, नियम आणि शिरस्ता हे लक्षात ठेवा, कायद्याचा शिरस्ता. कारस्थान यानी की कट, खल आणि गुप्त मसलत. कारस्थानचे समानार्थी शब्द आहे कट, खल. हा खल लक्षात ठेवा, खल विचारला जाऊ शकतो. बघा काळे बेरे यानी काय, किलमिश, संशय, शंका आणि लबाडी हे काळे बेरेचे समानार्थी शब्द. कावळा यानी की काक, वायस आणि एकाक्ष. हा वायस लक्षात ठेवा. कावळ्याचा समानार्थी शब्द कोणता आहे, वायस. आणि एकाक्ष देखील लक्षात ठेवायचा आहे. आता बघा कुंभाड, कुंभाड यानी की आळ आणि कट हे कुंभाडचे समानार्थी शब्द आहे. कुटीचे बघा, झोपडी, खोपट. कुरापतचे खोडी, कुचाळी. कुत्राचे श्वान. कुटाळचे बघा, कुचेष्टा, टवाळी, निंदा, कुचाळी हे कुटाळचे समानार्थी शब्द. एखादा व्यक्ती असतो त्याला आपण कुटाळ म्हणतो. मग त्याला दुसऱ्याची चेष्टा करायची सवय असते, दुसऱ्याची टवाळकी मारतो, निंदा करतो, त्यालाच आपण ते हे लक्षात ठेवा बघा. कुटाळकीचे समानार्थी शब्द म्हणजे कुचाळी, निंदा, टवाळकी, कुचेष्टा, चेष्टा करतो तो. आता कुशल बघा, आपण म्हणत नाही का कुशल मंगल आहे का सगळं, म्हणजे काय सुखरूप असणे, खुशाल असणे. त्याला आपण एखाद्या विचारतो सगळं कुशल मंगल आहे का, म्हणजे खुशाल आहेत का, सुखरूप आहेत का. आपण मराठीमध्ये म्हणतो काय खुशाल आहेत का तुम्ही, ते तसा शब्द लक्षात ठेवा बघा. कुंचडी म्हणजे लहान मुलांशी रेशमी टोपी, त्याला कुंचडी म्हणतो आपण. कुरूप बघा, विद्रूप, विरूप, आकारहीन आणि बेढव त्याला आपण कुरूप म्हणतो. कूच, प्रयाण, निघणे आणि चालू पडणे. मग आपण म्हणत नाही का आगे कूच करणे, आपण म्हणतो आगे कूच करणे म्हणजे समोर निघणे किंवा त्याला प्रयाण करणे, त्याला देखील आपण निघणे म्हणतो, चालू पडणे. आता कूस बघा, कूस धान्यातील तण, पोटाजवळचा भाग हे ते कूस. ऐकलं का नाही काय माहिती, धान्यातील तण असतं त्याला कूस म्हणतात बघा. आता केस, कुंतल आणि कच हे दोन्ही शब्द लक्षात ठेवा, दोन्ही विचारून झालेले आहे सरळ सेवेला, लक्षात ठेवा बरं का. केसचे कुंतल आणि कच. कैवल्य, मोक्ष आणि मुक्ती हे कैवल्याचे दोन्ही समानार्थी शब्द आहेत. आता कोमलचे बघूयात. कोमलचं नाजूक, मऊ आणि मृदू हे कोमलचे समानार्थी शब्द. कोरडाचं बघा, शुष्क, रसहीन, द्रवहीन, रखरखीत, सुका आणि निरर्थक. कोडगा बघा, कोडगा निर्लज्ज, निलाजरा हे कोडगाचे. एखादा व्यक्ती असतो त्याला आपण काय म्हणतो काय कोडगा आहे हा,
म्हणजे त्याहून तो लक्षात ठेवायचा आपल्याला, निर्लज्ज असणारा व्यक्ती. आता कोर यानी की कडा किंवा तुकडा. आपण माहीत नाही का, एक कोर किंवा चतकोर भाकर, एक कोर भाकर म्हणजे आपण काय म्हणतो, भाकरीचा एक तुकडा पाहिजे किंवा कोरभर भाकर पाहिजे. एक कोर म्हणजे त्याहून लक्षात ठेवा, तुकडा किंवा एक कडा. कोंडा, भुगा, भुसा, चुरा आणि तूस, त्याहून लक्षात ठेवा. तुम्ही गव्हाचा कोंडा हा शब्द ऐकला की नाही काय माहीत, शेतकरी जे मुलं आहेत त्यांना सगळं कळेलच. गव्हाचा कोंडा म्हणजे त्यालाच काय, भुसा चुरा आपण जे म्हणतो तेच. आता कोंब म्हणजे तुरा, अंकुर किंवा मोड. आता जेव्हा आपण एखादं धान्य भिजायला घालतो तेव्हा त्याला कोंब येतो, म्हणजे त्याला मोड येते किंवा अंकुर येतो, त्याला आपण तेच तुरा वगैरे कोंब म्हणतो. कोकिळ, कोईल, कोयला, कोगुळ आणि पीक हे कोकिळचे समानार्थी शब्द. हा इंग्लिश शब्द आहे बघा, पीक. कोता बघा, आखूड, अपुरा, कमी आणि क्षुद्र हे कोताचे समानार्थी शब्द आहे. कोटचं बघा, तट, अंगात घालावायचा कोट, हे कोटचे समानार्थी शब्द. आता कोरडा बघा, कोरडा यानी की सुका आणि चाबकाचा फटकारा हे कोरडा. बघा ते गावाकडे म्हणजे वखर वगैरे चालवतं तेव्हा ते कोरडा नावाचा शब्द असतो बघा. मग तो एक चपकार असतो, म्हणजे बैलांना हकलण्यासाठी किंवा त्यांना मारण्यासाठी आपण म्हणतो, तर ते कोरडाचा प्रकार असते बघा, म्हणजे त्याला चाबकाचा फटकारा देखील म्हणतात. कोळी बघा, मासे पकडणारा कोळी आणि एक प्रकारचा कीटक आहे, त्याला आपण कोळी म्हणतो. ॲनिमल क्लासिफिकेशन वगैरे तुम्ही बघितलाल, त्यामध्ये कोळी हा प्रकारचा कीटक दिलेला आहे आपल्याला. कौशल्य बघा, चातुर्य, खुबी, नैपुण्य, कसब आणि प्रावीण्य हे कौशल्य. हा TCSचा खूप आवडता शब्द आहे बरं का. हा याच्यातले सगळे लक्षात ठेवा. कौशल्याचे कोणते, तर चातुर्य, खुबी, नैपुण्य, कसब आणि प्रावीण्य. आता कौतुकचे बघा, आश्चर्य, नवल आणि आनंद हे कौतुकचे समानार्थी शब्द आहे. कोशचे बघा, कोश, आच्छादन, म्यान, खजिना, आतला भाग, शब्दसंग्रह आणि माहितीचा खजिना. आपण एखादा कोश बघा, आपण म्हणतो शब्दकोश, कवितांचा कोश. कोश म्हणजे येऊन लक्षात ठेवा मग, शब्दसंग्रह, माहितींचा खजिना, आतला भाग. कोश म्हणजे बघा, आता म्हणजे कोश म्हणजे थोडा आतला भाग कसा म्हणता येईल माहिती आहे का, एखादे जर घर बांधताना तुम्ही म्हणजे माहिती आहे की नाही, ग्रामीण भागातल्या मुलांना माहिती आहे, जागेमध्ये कोश असतो बघा. कोश म्हणजे काय होते, जागा थोडी तिरपी झाली असते त्याला आतला भाग जो असतो मग त्याला कोश म्हणतात. आता कोश म्हणजे खजिना एवढं लक्षात पाहिजे आपल्याला. म्यान, म्यान आतला भाग. जसं बघा तलवार कशात ठेवतो आपण, तर म्यानामध्ये ठेवतो म्यान, मग तो तलवारीचा आतला भाग जो असतो त्याला कोश म्हणतो बघा. आच्छादन ते बी लक्षात ठेवायचं आहे. कैवारी बघा, बाजू घेणारा किंवा सहाय्य करता. आता आपण एखाद्या व्यक्तीबद्दल समजा बोलू लागलो आणि एखादा जर व्यक्ती म्हणत असतो नाही तू जे बोलतो चुकीचं आहे, तो व्यक्ती तसं नाही, तर आपण काय म्हणतो, तू त्याचा लय कैवारी आहेस रे, काय म्हणतो आपण, तू त्याचा लय कैवारी, म्हणजे काय त्याची बाजू घेतो तो, त्याला तो सहाय्य करतो, त्याहून आपल्याला लक्षात ठेवायचा कैवारी. आता कंदूक, कंदूक यानी की चेंडू, लक्षात ठेवा. हा शब्द लक्षात ठेवा बरं का, हा विचारून झाला आहे. कंदूकचा समानार्थी शब्द काय, तर चेंडू आहे. चला नेक्स्ट बघूया. आता बघा खपासूनचे बघूया आपण. आता कपर्यंत कचे सगळे आपण बघितले, आता खचे बघूयात. विद्यार्थी मित्रांनो, ह्या असा शब्दसंग्रह म्हणजे कोर्स असा परिपूर्ण होऊन जातो, एकदम फ्रीमध्ये येतो परत तुमचा. आधी तुम्ही फक्त एवढंच करा आणि याच्यानंतर मी ते सगळे PYQ घेणारच आहे, पण तुम्ही एवढं जरी केलं तर यानंतरची तुम्ही कोणतीही परीक्षा द्या, म्हणजे MPSCपासून तर TCS वगैरे सरळ सेवा कोणती पण परीक्षा तुम्ही फक्त आधी हे करा, नंतर मी सगळे PYQ तर घेतोच, TCSचे वगैरे सगळे PYQ घेणार जे, पण तुम्ही आधी हे करा, आपल्या विद्यार्थी मित्रांपर्यंत पण शेअर करा, म्हणजे त्यांनाही याचा फायदा होईल. आणि नंतरचे मग PYQ वगैरे मी घेतो, त्यानंतर तुम्हाला कोणतीही गोष्ट शब्दार्थासाठी बाहेर काही करायची गरज पडणार नाही, याची शाश्वती 100% देतो बघा. फक्त तुम्ही काय करायचं आहे, म्हणजे मी जास्तीत जास्त 25 मिनिटाच्या वरती कोणतं लेक्चर घेत नाही, पण तुम्ही एक लेक्चर एकदा बघायचं आणि त्याला परत परत रिव्हिज करायचं. आणि याची PDF तर मी टाकतोच, ही जी PDF आहे ते मी टेलिग्राम चॅनलची लिंक टाकून देतो डिस्क्रिप्शनमध्ये, तुम्ही जॉईन करा. मी तिथं PDF टाकून देतो, विरुद्धार्थ शब्दाची टाकलेली आहे मी, ते टाकून देतो आणि तुम्ही तिथून मग ती डाउनलोड करू शकता किंवा प्रिंट वगैरे झेरॉक्स देखील करू शकता. त्यामुळे तुमच्या अंदाजानुसार तुम्ही बघू शकता काय करायचं. तर चला खपासूनचे शब्द बघूया आपण. आता खरड यानी की घासणे, ओरखडणे किंवा तासणे. आता बघा खरडणे म्हणजे काय, आपण एखादी गोष्ट जर घासत असलो आपण काय म्हणतो, काय खरडतोय, किंवा ओरखडणे म्हणजे आपल्याला जर एखादी काठी जर ओरखडली आपण त्याला देखील खरड म्हणतो बघा. तासणे बघा,
आता तुम्ही गावाकडे बघितले असतील, सुतार जे काम करतात ते काय करतात, समजा वखराचा फण असो, दांडी असो, ती बसवायची तिला तास छोटे छोटे साईज करतात, म्हणजे साईजचं बनवतात, त्याला देखील खरड म्हणतात. बघा आता खरा बघा सच्चा, खरा म्हणजे सच्चा हा हिंदी शब्द आहे. प्रामाणिक आणि सरळ हे काय खराचे समानार्थी शब्द आहे. आता खरमरीत बघा, खरमरीत यानी की प्रखर, खणखणीत आणि स्पष्ट, हे खरमरीतचे शब्द आहेत. बघा खणखणीत आणि स्पष्ट तसेच प्रखर हे शब्द लक्षात ठेवा. आता खवासचे बघा, सरदार, उमराव आणि मानकरी ह्याला खवास म्हणतात. खवास जो पुढारी असतो त्याला म्हणतात. बघा आता खच यानी की ढीग, रास, थर, गंज, दाटी आणि गर्दी हे लक्षात ठेवा. दाटी आणि गर्दीचा विचारून झालं, म्हणजे असं विचारलं होतं गर्दीचा समानार्थी शब्द इथं तर रास आला होता. हा TCSला विचारला होता, गर्दीचा समानार्थी शब्द कोणता आहे, त्याच्यात रास हा ऑप्शन होता. त्यामुळे बघा खचचे समानार्थी शब्द कोणते, ढीग, रास, थर, गंज, दाटी किंवा गर्दी. कधी कधी गंजी देखील देऊ शकते बरं का, गंजी देऊ शकते. खटका बघा, भांडण, बेबनाव, वाद, खडाजंगी आणि कडी हे खटकावचे बघा लक्षात ठेवा. खाजील, लज्जित, शरमलेला, खजीलचा शब्द समानार्थी शब्द आहे खजील, लज्जित, शरमलेला. खचित, निश्चित, खात्रीपूर्वक आणि खरोखर, हा खचित पण लक्षात ठेवा. खचितचे कोणते, निश्चित, खात्रीपूर्वक आणि खरोखरचे खचित. आता खगचं बघा, खग यानी की पक्षी, विहंग, द्विज, अंडज आणि शकुंत हे लक्षात ठेवा. हा शब्द खूप वेळेस उच्चारून झालेला आहे खगचे बघा बरं का. आता खजिना, भांडार, कोश, हा बघा आताच बघितलं होतं आपण, कोश मागे आला होता. सरकारी जमा, संग्रह आणि कारंजाचा हौद हे खजिनाचे समानार्थी शब्द. खलचं बघा आता, कुटण्यासाठी असलेले लोखंडी भांडे त्याला आपण काय खल म्हणतो. दुष्ट, नीच आणि दुर्जन याला देखील खल म्हणतो बघा लक्षात ठेवा. आता खटला यानी की भांडण किंवा कज्जा, आपण मागे बघितला हा शब्द भांडण खटला. बघा खटलं यानी की कुटुंब, परिवार. आता खटला म्हणजे काय, जे आपण कोर्ट कचेरीमध्ये चालतो जो आपण ते खटला, आणि खटलं म्हणजे कुटुंब, हे दोन्ही डिफरंट लक्षात ठेवा बरं का. आता खडक, मोठा दगड, वाळून कोरडा पडलेला त्याला खडक म्हणतात. खीर, पायस किंवा लापसी ज्याला म्हणतो आपण खीर. आता बघा कुळचट यानी की नेबळा, भित्रा आणि वेडपट. खुळाचं बघा, वेडसर, मूर्ख, अक्कलशून्य, खुजा. बघा आता खुळाची लक्षात ठेवा, वेडसर आधी, मूर्ख, अक्कलशून्य आणि खुजाचे कोणते येतं तर बुटका आणि पाण्याचे मातीचे उंच भांडे त्याला देखील खुजा म्हणतात. खून म्हणजे लक्षात ठेवा चिन्ह, निशाणी आणि संकेत. आणि ह्या खून बघा, खूनमध्ये तो न आणि हा न लक्षात ठेवा, नावाळाचा न आणि धनु बघा न. वध, हत्या, ठार मारणे हे खून म्हणजे वध करणे, हत्या करणे आणि ठार मारणे, हे दोन्ही न मधला डिफरन्स करून लक्षात ठेवा. बघा खेदचे बघा आता, खेद, वैषम्य, विषाद, कमीपणा आणि दुःख हे खेदचे समानार्थी शब्द आहेत. खेडे, ग्राम आणि गाव. खेडूतचे बघा, गावकरी आणि ग्रामस्थ हे खेडूतचे समानार्थी. खेटरचे बघा, जोडा, पायपोस, वाहन हे कशाचे तर खेटर. आपण गावाकडे जो बूट आहे, बूट आपला त्याला जोडा म्हणतात किंवा खेटर म्हणतात. त्यामुळे लक्षात ठेवा, गावाकडच्या ग्रामीण भागातील मुलांना थोडे शब्द समजायला सोपा जाईल. हा खेटर, जोडा, पायपोस आणि वाहन. खंत बघा, खंत याचा खेद, खिन्नता. खंदा काय, साहसी, धाडसी आणि सामर्थ्यवान हे खंदाचे संबंध. आणि खंक बघा, दरिद्री आणि द्रव्यहीन. खंड बघा, खंडाचे कोणते येतं, दंड, कामाचा ठराव, शेतसारा, अडथळा, तुकडा, ग्रंथाचा खंड, मोठे काव्य, पृथ्वीचे भाग जसे आशिया, युरोप हे जे आपण खंड म्हणतो ते देखील खंड. खंडाचे देखील लक्ष. ख्याती बघा, प्रसिद्धी, कीर्ती आणि नावलौकिक. ख्यातीचे समानार्थी शब्द कोणते, प्रसिद्धी, कीर्ती आणि नावलौकिक. बघा आता ग पासून जे येतं. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण क आणि ख बघितलं. व्हिडिओ थोडा मोठा होईल म्हणून आपण इथे स्टॉप करूया आणि नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण बाकीचे शब्दार्थ बघूया. तुम्ही काय करत चला माहिती का, मी दररोज एक व्हिडिओ अपलोड करतो ना,
तुम्ही डेली एक बघत चला. आणि ज्यांनी आधी जे बघितले असतील त्यांनी म्हणजे संपूर्ण मराठी फ्री कोर्स वगैरे असे नावाने मी PPT म्हणजे प्लेलिस्ट तयार केली आहे. तुम्ही त्या प्लेलिस्टमध्ये जाऊन आधीचे देखील व्हिडिओ बघायचे आहे. म्हणजे तुमचे डेली एक व्हिडिओ जर बघितला आणि तुम्ही जर तो व्हिडिओ दिवसातून 2दा जरी बघितला तर बऱ्यापैकी तुमचा शब्दार्थ कवर होणार आहे. आणि मी लवकरच या 8-10 दिवसामध्ये तुमचं संपूर्ण शब्दार्थ बघा कवर करून घेतो. काहीच ठेवणार नाही मी. त्यामध्ये ते TCSनं आलेलेसुद्धा PYQ सगळे कवर करून घेतो. चला भेटूया मग आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये. आणि आपल्या विद्यार्थी मित्रांपर्यंत देखील शेअर करायला विसरू नका. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.